मुंबईतल्या वाढत्या बांधकामांचा आणि प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। हजारो बांधकामांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण वाढलेलं आहे। अनेकांना धुळीमुळे घशाचे आजार झालेत असं मनीषा चौधरींनी म्हटलं। तर वॉटर स्प्रिंकलर काम करत नाही तोपर्यंत बांधकामांना परवानगी देऊ नये आमदार मनीषा चौधरींनी विधानसभेमध्ये मागणी केली। मुंबईतील बांधकामांसंदर्भात एसओपी तयार असल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलं। कोपऱ्यामधून आपलं जे डेब्रिज असतं हे डेब्रिज ते आमच्या भागामध्ये आणून हे डेब्रिज खाली करतात आणि डेब्रिज अल्टीपल्टीचे हे सगळे प्लॉटमध्ये करत असतात। ज्या वेळेला डेब्रिज खाली करतात तेव्हा धूळ जोरात उडते आणि वाऱ्याने ती सर्व ठिकाणी प्रसरते। तरी ह्याबाबत आपण ज्याप्रमाणे पोलिसांना, मुंबई महानगरपालिकांना आणि आरटीओंना सुद्धा असे काही डंपर येतात त्याच्यावर कारवाई करणार का? आम्ही जेव्हा हायवेवरून येत असतो त्यावेळेला सुद्धा अनेक डंपर हे त्या डेब्रिज घेऊन त्याच्यावर कोणतीही नेट टाकलेली नसते ती त्याच्यावर कारवाई करणार का? आणि चौथी गोष्ट, अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला बिल्डिंग डिमॉलिशन करतात त्यावेळेला वॉटर स्प्रिंकल हे करणं गरजेचं आहे आणि ते करत नाहीयेत। तर जोपर्यंत वॉटर स्प्रिंकल तिकडे लावत नाही तोपर्यंत तुम्ही परमिशन देऊ नये अशी सुद्धा मी मागणी करते। ज्यावेळेस प्रदूषणाच्या बाबतीमधल्या कारवाई करतो आपल्याकडे सगळे हायकोर्टाचे निर्णय होते, सुप्रीम कोर्टाचे निर्णय होते, त्याप्रमाणे आपण 2027ला एसओपी पण तयार केलेली अध्यक्ष महोदय, 2026ला एसओपी तयार केलेली मुंबईच्या संदर्भामध्ये। आणि जे मनीषाताईंचा पहिला प्रश्न जो होता की सेन्सर बसवत नाहीत, तर अध्यक्ष महोदय की आपण ह्याच्याबद्दलची बांधकाम स्थळावर सेन्सर बसवणं अनिवार्य केलेलं आहे आणि 7 फेब्रुवारी 2025 रोजी ऑटो डिसर प्रणाली मॉनिटर बसवायचं आणि डेटा द्यायचा हे आपण सगळ्या विकसकांना बंधनकारक केलेलं आहे। अध्यक्ष, या महापालिकेमध्ये 4 वर्ष ज्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी कार्य केलंय त्याच्यावर एसआयटी बसवायची गरज आहे। एसआयटी बसवली पाहिजे। अध्यक्ष महोदय, 10,000 रुपया प्रति स्क्वेअर फीट आणि एका सदस्याने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांचं लक्षात आलं की 700 कोटी रुपये आपण कशाला गुंतवायचे, आपण पीपीपी मॉडेलवर केलं। मग तुम्ही बसले होते जेव्हा सही करायला अधिकारी, IAS ऑफिसर, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 IAS ऑफिसर, सिनियर मोस्ट ACS लेवलचे IAS ऑफिसर तिकडे बसवतात। ऑल आर एन्जॉईंग देअर हॉलिडेज ओनली देअर, त्यांचे मजा मारायला तिथे जातात। अध्यक्ष महोदय, SIT बसवायची गरज आहे आणि माझी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, हे एक वस्तू नाही अध्यक्ष महाराज, सिमेंट